क्षमा हा प्रत्येक समस्येवर अंतिम उपाय आहे. कुठेतरी द्यावी आणि कुठेतरी मागावी. अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. माझ्या आवाजामध्ये सुंदर असे विचार मला सादर करतोय. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमाने स्क्रीनशॉट काढलेले आम्हाला रुचलेले आवडलेले हे सुविचार सादर करतोय. मनस्वी आनंद होतोय. क्षमा हा प्रत्येक समस्येवर अंतिम उपाय आहे. कुठेतरी द्यावी आणि कुठेतरी मागावी. भूतकाळाचा जास्त विचार करू नका, त्याने डोळ्यात पाणी येईल. भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात समस्या निर्माण होतील. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तर जीवनात आनंद निर्माण होईल. सब कुछ जानकर भी चुप रहना ये फितरत है, मेरी कमजोरी नहीं. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना कधी दुखवू नका. कोणताच माणूस कधीही डगमगला नसता जर आपल्या माणसांनीच आपल्या माणसाचा पाय खेचला नसता. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक व्हा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती आणि अहंकार स्वतःकडून मिळतो म्हणून त्यापासून नेहमी सावध राहा. चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते, ती म्हणजे ते सर्वांनाच चांगले समजतात आणि कायम अडचणीत येतात. आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो जेव्हा जोडीदार सुंदरपेक्षा समजदार असतो. जे बदलता येईल ते बदला, जे बदलणं शक्य नाही ते आनंदानं स्वीकारा. शरीर से प्रेम है तो योगासन करे, सांसों से प्रेम है तो प्राणायाम करे, आत्मा से प्रेम है तो ध्यान करे और परमात्मा से प्यार है तो समर्पण करे. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज, आहे बहीण भावाचा पवित्र सण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. माणुसकीच्या खेळात नेहमी त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो माणूस जीवनात स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतो. मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या पगारावर तिच्या आईवडिलांचा अधिकार असला पाहिजे अथवा तिच्या नवऱ्याचा. जिस स्त्री का ध्यान मायके की तरफ जाता हो उस परिवार में महाभारत निश्चित है. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. श्री स्वामी समर्थ. जगातील अंतिम सत्य, बायको गरिबीत संसार करू शकते, बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते, पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही. खरं प्रेम असेल तर असंच होतं. थोडं जरी भांडण झालं तरी ब्लॉक करण्याचं धाडस होत नाही. नंबर डिलीट करता येत नाही. आठवण आल्याशिवाय राहत नाही. डीपी आणि स्टेटस पाहिल्याशिवाय करमतच नाही. डिअर पिल्लू, आधी तुला गमवायची मनात भीती होती, पण आता नाही. कारण मी तुझ्यावर कितीही प्रेम केलं ना तरी तुला त्याची किंमत नाही. तुला फक्त तुझ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुझ्या गोष्टीसमोर माझ्या भावना शून्य आहेत. हे आता समजायला लागलंय मला. मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही.
मनुष्यच त्याला संपवतो. कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. तरी कृपया नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने आनंदाने जपा. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. जब तक किसी भी बात की पूरी जानकारी ना हो तब तक हमारा वहाँ मौन रहना ही उत्तम है, क्योंकि अधूरा सत्य बहुत ज़्यादा खतरनाक होता है. समय इंसान को सफल नहीं बनाता, बल्कि समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है.